महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली असून माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पंचवटी पोलीस ठाण्यात मुर्तडक यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणासोबतच फसवणुकीचा गुन्हाही नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीवर आर्थिक व्यवहाराच्या वादातून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. कर्ज वसुलीसाठी सतत मानसिक त्रास दिला जात असल्यामुळे संबंधित व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांनी पंचवटी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुर्तडक सध्या फरार झाल्याची माहिती मिळत असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. शहरातील विविध ठिकाणी पोलिसांकडून शोध मोहीम सुरू असल्याचेही समजते. दरम्यान या प्रकरणात आर्थिक फसवणुकीचाही मुद्दा समोर आला आहे. काही आर्थिक व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला असून त्या अनुषंगाने फसवणुकीचा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून या सर्व प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.